एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा नाही। ऑक्टोबरपासून एसटी महामंडळाने पीएफचे हप्ते भरले नाहीत। हप्ते न भरल्यामुळे काढता येईना प्रोव्हिडंट फंड। महामंडळाला मिळणारा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतोय खर्च। एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला। भाडेवाढ नंतरही एसटीचं उत्पन्न अत्यल्पच। 3200 तर 3500 कोटी रुपयांची देणी थकली असल्याची माहिती। मनरेगा योजनेसंदर्भात केंद्राकडून राज्याची कान उघडणी। मनरेगामधून रस्त्यांची कामं न करण्याचे केंद्राचे राज्याला आदेश। अकुशल कामगारांच्या हाताला काम देण्याऐवजी महायुती सरकारनं कंत्राटदारांना दिलं प्राधान्य। महाराष्ट्राचा 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार। तसंच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनवर नेण्याचा प्रयत्न करणार। आजारी असल्यानं पत्रकार परिषद न घेता पत्रक काढत अजित पवारांनी जनतेला दिला संदेश। पक्षातील माजी आमदार अनेक पदाधिकारी साथ सोडत असताना उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक। 20 फेब्रुवारीला आमदारांची तर 25 फेब्रुवारीला खासदारांची बैठक। उद्धव ठाकरे करणार बैठकीला मार्गदर्शन। सोशल मीडियावर शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या फेक नरेटिव्हला ठाकरे गट रोखण्याच्या तयारीत। फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आणि रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची डिजिटल शाखा विशेष प्रयत्न करणार। मुंबई भाजपनं पक्ष कार्यालयात उद्या मुंबई आणि कोकण प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीला मार्गदर्शन करणार। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांचा राजीनामा कोण घेणार हा प्रश्न आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांचा अजित पवार आणि फडणवीसांना सवाल। धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अजित पवारांच्या पक्षाचा विषय। बावनकुळेंची प्रतिक्रिया तर 28 दिवसांपूर्वी मुंडे धस यांची बैठक झाली। बैठकीची बातमी फोडण्याचा प्रश्नच नाही, बावनकुळेंकडून स्पष्ट। 19 ते 27 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन। शिवजयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे मंत्री प्रत्येक गड्यावर जाऊन शिवजयंती साजरी करणार। एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। त्यामुळे व्यावसायिक अभियांत्रिकी आणि वैद्यकीय आणि तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणामध्ये समय रैनाकडून महाराष्ट्र सायबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची विनंती। मात्र रैनाची मागणी महाराष्ट्र सायबरनं फेटाळल्याची सूत्रांची माहिती। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरण। कोविड काळामध्ये ठेवीदारांचे पैसे व्याजाने दिले। आरोपी हितेश मेहताची कबुली। तर या प्रकरणी व्यावसायिक धर्मेश पौन यालाही अटक। धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लान जाहीर करा। धारावी बचाव आंदोलनाचा सरकारला इशारा। धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत कायापालट होणार असला तरी धारावीकरांना अद्याप मास्टर प्लॅनची माहिती नाही। रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यामध्ये माजी नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न। भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलीस ठाण्यातच केलं विषप्राशन। नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू। डोंगरीमध्ये अल्पवयीन मुलीचा गाल चावणाऱ्या विकृताला पोलिसांकडून अटक। आरोपी विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। नवी मुंबईत वारंवार होत असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करीबाबत नवी मुंबई पोलीस आणि एपीएमसी मार्केट प्रशासन जबाबदार। काही राजकीय कनेक्शन आहे का याची चौकशी करा, आमदार महेश शिंदेंची मागणी। कुर्ल्यामध्ये 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 2 अल्पवयीन मुलांवर चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दोन्ही अल्पवयीन मुलांची रवानगी डोंगरी सुधारगृहात करण्यात आली। नवी मुंबईमध्ये शिक्षकानं अटल सेतूवरून उडी मारत केला आत्महत्येचा प्रयत्न। वैभव पिंगळे असं उडी मारणाऱ्या शिक्षकाचं नाव। गेल्या काही दिवसांपासून वैभव पिंगळे ऑनलाईन सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याची माहिती। नवी मुंबईच्या रस्त्यांवर बेकायदेशीर दुचाकींच्या शर्यती। दुचाकी चालकांवर कारवाई। पोलिसांकडून 52 दुचाकी जप्त करण्यात आल्या। भिवंडीतील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य सेवेमध्ये कमालीची सुधारणा। लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा आणि शासनानं वेळोवेळी केलेल्या आर्थिक मदतीमुळे वर्षभरामध्ये 2.25 लाख रुग्णांनी घेतले उपचार। पालघरच्या बोईसरच्या भीमनगर परिसरामधील 2 दुकानांना पहाटेच्या सुमारास आग। भीमनगर परिसरातील किचन सेंटरिंग आणि कुशन कव्हरिंग या दुकानांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लागली आग।
आमदार शशिकांत शिंदेंना धक्का. कोरेगावातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये. त्यामुळे 30 वर्षांनंतर रंगनाथ स्वामी निगडी ग्रामपंचायतीवर भगवा फडकणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जनता दरबार. हजारो लोकांच्या समस्यांचं केलं निराकरण. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील फेज आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं हसन मुश्रीफांच्या हस्ते उद्घाटन. राज्य सरकार लवकरच मिरजेमध्ये कॅन्सर केअर सेंटर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार. मुश्रीफांची माहिती. किल्ले शिवनेरीवर आजपासून शिवजन्मोत्सवाला सुरुवात. राज्य पर्यटन विभागाच्या वतीनं जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर 17 ते 19 फेब्रुवारीपर्यंत शिवजन्मोत्सवाचं आयोजन. सोलापूरकरांसाठी उजनीतून पाण्याचं दुसरं आवर्तन सोडलं. भीमा नदी पात्रामध्ये 1600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद आणि भीमा काठाच्या ग्रामपंचायतींना दिलासा. पुण्याच्या हडपसरमध्ये एका महिलेनं घरात तब्बल 350 मांजरी पाळल्या. संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचं वातावरण. तर दुर्गंधी, आवाज आणि अस्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशी हैराण. महापालिका आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल. सांगलीच्या मिरजेमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांची कारवाई. कारवाईमध्ये 2 किलो गांजा जप्त. तर गांजा तस्करालाही पोलिसांकडून अटक. मालेगावात एसआयटी चौकशीमध्ये किती बांगलादेशी आढळले याचा एसआयटीनं खुलासा करावा. मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची मागणी. एसआयटी विरोधात मायनॉरिटी डिफेन्स कमिटी न्यायालयात जाणार. नाशिकमध्ये शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं छत्रपती सेनेकडून उभारण्यात आली निष्ठेची पायरी. हिरोजी इंदुलकरांचे वंशज धनंजय आणि संतोष इंदुलकरांच्या हस्ते करण्यात आलं प्रतिमेचं पूजन. मनमाडमध्ये शिवजयंती निमित्त गडकिल्ले बांधणी स्पर्धा. विद्यार्थ्यांनी साकारल्या 32 किल्ल्यांच्या प्रतिकृती. मनमाड शहर पोलीस आणि मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यातील एकही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही नसल्याची माहिती समोर. राज्य शासनाकडून करण्यात आली होती घोषणा. अहिल्यानगरमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये कोल्हे कुटुंबानं केलं 125हून अधिक मुलींचं कन्यादान. सर्व धर्मातील लग्नाबरोबर आंतरजातीय विवाह सोहळे देखील पाडले एकत्रित पार. अहिल्यानगरच्या सुपा, पारनेर, बेलवंडी आणि MIDC दरोड्यातील 3 आरोपींना अटक. आरोपींकडून घरफोडीचे गुन्हे दाखल. कृष्णा आंधळेला अद्याप अटक का नाही या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये आज बैठक. धनंजय देशमुखही राहणार उपस्थित. बैठकीनंतर पुढची दिशा ठरवणार. आम्ही मागच्या 2 महिन्यांपासून ज्या मागण्या करतोय त्या पूर्ण होत नाहीत, म्हणून आम्ही बैठक घेत आहोत. मस्साजोगच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. उद्या सुप्रिया सुळे मस्साजोग दौऱ्यावर. यावेळी महादेव मुंडेंचं कुटुंबीय सुप्रिया सुळेंची भेट घेणार. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात घेणार भेट. राजकारण्यांच्या दर्जाहीन भाषेविषयी मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये ठराव. सर्व पक्षातील वाचाळवेरांना आवरण्याचं ठरावातून आवाहन. जालन्यातील सरकारी कंत्राटदारांचे 400 कोटी सरकारकडे थकले. थकीत बिल लवकर मिळावं यासाठी जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदार संघटना आक्रमक. सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर केलं काम बंद आंदोलन. धाराशिवच्या जंगलातील वाघाच्या रेस्क्यूसाठी 2 वेळा डार्ट गनचा वापर. दोन्ही प्रयत्न अपयशी झाल्याची माहिती. तर वाघाच्या रेस्क्यूसाठी 13 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंतची होती मुदत. तुळजापुरात ड्रग्ज घेऊन येणाऱ्या तिघांना तामलवाडी टोल नाक्यावर अटक. मुंबईतील एका महिलेकडून स्वतःसाठीच 45 ग्रॅम ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोपीकडून कबुलीनामा. जालन्यामध्ये इनोव्हा कारमधून गायीची चोरी. गाय चोरतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू. धाराशिवमध्ये शिवजयंती उत्सवात गरजू विधवा महिलांना शेळ्यांचं वाटप. शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून शिवजयंती निमित्त 51 महिलांना शेळ्यांचं वाटप. बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला आग. आगीमध्ये जुने दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक.
भंडाऱ्याच्या निसर्ग सानिध्यात पर्यटकांना घेता येणार हॉट एअर बलून आणि पॅरा मोटरिंगचा थरारक अनुभव. नाना पटोले भंडारा जिल्ह्याचे अधिकारी संजय कोलते यांनी घेतला चित्तथरारक भरारीचा अनुभव. अमरावतीच्या कृषी महोत्सवामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त. एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी सांगितल्या. भंडाऱ्यामध्ये भूमिगत गटार योजनेच्या कामावर बालमजूर कामगार काम करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल. प्रशासन काय कारवाई करतं याकडे लक्ष. अमरावती शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार संघटना आक्रमक. एबीपी माझानं दाखवली होती महानगरपालिकेचे महामुद्दे यामध्ये बातमी. अकोल्यातील हातरुणमध्ये मुलं चोरणारी टोळी समजून 4 जणांना गावकऱ्यांकडून बेदम मारहाण. चौघांनाही ताब्यात घेत पोलिसांकडून चौकशी अंती गुन्हेगार पार्श्वभूमी नसल्याचं समोर. नागपुरात लोकल तेलाच्या डब्यावर ब्रँडेड कंपनीचं स्टिकर लावून तेलाची विक्री. अदानी विलमार कंपनीकडून लोकांची फसवणूक. हुडकेश्वर परिसराच्या छापेमारीमध्ये पोलिसांकडून एकाला अटक. भंडाऱ्यातील कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 25 जनावरांची सुटका. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले दोन्ही आयशरचे ट्रक. यवतमाळमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या 14 गोवंशांची सुटका. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 2 जणांवर गुन्हे दाखल. कणकवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश. रामू विखाळे यांनी सपत्नीक केला भाजपमध्ये प्रवेश. मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार. तर शिवजयंतीच्या दिवशी पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याच्या पायाभरणीला होणार सुरुवात. रोहा तालुक्यामध्ये वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गणेशनगर प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. प्रशासनानं याची दखल न घेतल्यानं स्थानिक महिलांनी पुढाकार घेत खड्ड्यांमध्ये माती टाकून बुजवले खड्डे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.